नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 8 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूयात। आजची आपली पहिली बातमी आहे भारतातील पहिली जलविषयक गणना। जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, तीव्रपणे होणारे पर्यावरणातील बदल आणि बेसुमार पद्धतीने होणारा भूजलाचा उपसा यामुळे भारत हा जलदुर्भिक्षाला समोर जात आहे। यामुळे जलस्रोतांचे संवर्धन ही महत्त्वपूर्ण ठरत आहे। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जलशक्ती मंत्रालयानं भारतात जलाशय विषयक पहिली गणना केली आहे। भारतातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित तळी, तलाव आणि इतर जलस्रोतांचा समावेश असलेली जलसंसाधने आणि जलस्रोतांच्या अतिक्रमणाबाबतची माहिती या गणनेत संग्रहित करण्यात आली आहे। या गणनेत ग्रामीण आणि शहरी भागातील असमतोल आणि अतिक्रमणाचे विविध स्तर अधोरेखित करत देशाच्या जलस्रोताबाबत महत्त्वपूर्ण माहिती सादर केली आहे। या जलगणनेसाठी कुठल्या कुठल्या स्रोतांचा समावेश केला गेलेला आहे तर यात ग्रामीण आणि शहरी भागातील वापरत असलेले तसेच वापरत नसलेल्या सर्व जलस्रोतांचा समावेश आहे। यात जलसिंचन, उद्योग, मत्स्यपालन, घरगुती पिण्याचे पाणी, मनोरंजनात्मक वापर, धार्मिक, भूजल पुनर्भरण या जलस्रोतांच्या सर्व प्रकारच्या वापराचाही या गणनेत विचार केलेला आहे। ही गणना यशस्वीरित्या पूर्ण झालेली असून अखिल भारतीय आणि राज्यनिहाय अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत। तर हे अहवाल आपण बघू। देशात 24,24,540 जलसंस्थांची गणना करण्यात आली आहे। किती? 24,24,540 जलसंस्था। त्यापैकी 97.1% ग्रामीण भागात तर केवळ 2.9% शहरी भागात आहे। ग्रामीण भागात 97.1% आहे तर शहरी भागात फक्त 2.9% जलसंस्था आहेत। जलसंस्थाच्या संख्येशी निगडीत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि आसाम ही राज्य आघाडीवर आहेत। यात देशातील एकूण सुमारे 63% जलसंस्थांचा समावेश आहे। शहरी भागातील जलसंस्थांच्या संख्येनुसार पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा ही 5 राज्ये आघाडीवर आहेत आणि ग्रामीण भागात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि आसाम ही 5 राज्ये आघाडीवर आहेत। तर यात बघण्यासारखे ओव्हरऑल पश्चिम बंगाल पहिल्या क्रमांकाला आहे। शहरी भागातही पश्चिम बंगाल आणि ग्रामीण भागासाठी पश्चिम बंगाल पहिल्या क्रमांकावर आहे। पुढची बातमी बघूयात। देशातील पहिले अत्तर पार्क हे उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे पूर्णत्वास आले आहे। मात्र ते गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षेत आहे। यात काय लक्षात ठेवायचे? देशातील पहिले अत्तर पार्क उत्तर प्रदेश, कन्नौज येथे। पुढची बातमी। मेघालयातील दावखी येथे भूबंदराचे उद्घाटन झाले। मेघालयातील दावखी येथे भूबंदराचे उद्घाटन झाले। दुसऱ्या देशातून येणारी आणि आपल्या देशातून जाणारी वाहने थांबण्याकरता ही भूबंदरे असतात। दावखी हे पश्चिम जैतिया जिल्ह्यात आहे। भारत आणि बांगलादेश व्यापाराला चालना देण्यासाठी हे बनवले आहे। प्रशासकीय आणि संरक्षण यंत्रणांना देशातून जाणाऱ्या मालावर आणि प्रवाशांवर लक्ष ठेवणे सोयीस्कर होईल म्हणून हे भूबंदर आहे। आपल्या देशात 2022 पर्यंत अट्टारी, अगरतळा, पेट्रापोल, रक्सौल, जोगबानी, मोरे, सुतरकंदी, श्रीमंतपूर व डेरा बाबा नानक या 9 ठिकाणी भूबंदरे होती। आता त्यात दावकी येथील 10व्या बंदराची भर पडली आहे। याखेरीज 13 भूबंदरांचे काम सुरू आहे। ही ठिकाणे बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान व पाकिस्तान या देशांच्या सीमेजवळ पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोरम व मणिपूर या राज्यात कार्यरत अथवा प्रस्तावित आहेत।
पुढची बातमी, प्रसिद्ध बंगाली लेखक समरेश मुजुमदार यांचे नुकतेच निधन झाले. ते बंगाली साहित्याशी संबंधित होते. कालबेला या समरेश मुजुमदारांच्या कादंबरीला 1984 सालीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. यांच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो व्यक्तिविशेषमध्ये. समरेश मुजुमदार हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित होते? पुढची बातमी, चंदीगड इथे भारतीय हवाई दलाचे देशातील पहिले वारसा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामुळे हवाई दलाचे देशाच्या जडणघडणीत असलेले महत्त्व लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. यावर वन लायनर येऊ शकतो की देशातील पहिले वारसा केंद्र, हवाई दलाचे देशातील पहिले वारसा केंद्र कुठे सुरू झाले? तर ते चंदीगड येथे सुरू झाले आहे. पुढची बातमी, वुशू स्टार्स अजिंक्यपद स्पर्धा. रशियातील मॉस्को येथे झालेल्या वुशू स्टार्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी देशासाठी 17 पदके जिंकली आहेत. वुशू काय आहे? तर वुशू हा एक चीनी मार्शल आर्टचा प्रकार आहे. हा खेळ भारतात प्रथम 1989ला खेळण्यास सुरुवात झाली होती. यात प्रश्न येईल तर तो भारताच्या खेळाडूंनी किती पदके जिंकली, तर त्याचा आकडा येऊ शकतो, तो म्हणजे 17. आणि वुशू हे काय आहे, हा कुठला प्रकार आहे, यावर प्रश्न येऊ शकतो. पुढची बातमी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने संयुक्तपणे जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी जायका सोबत मुंबई अहमदाबाद शीघ्रगती रेल्वे सहस्थानक क्षेत्र विकासासाठी सामंजस्य करार केला आहे. प्रोजेक्ट स्मार्ट अंतर्गत हा करार कोणामध्ये झाला आहे? तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्तपणे जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी जायकासोबत. प्रोजेक्ट स्मार्ट काय आहे? तर स्टेशन एरिया डेव्हलपमेंट अलॉंग मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल या प्रकल्पांतर्गत मुंबई अहमदाबाद शीघ्रगती रेल्वे स्थानकांच्या आसपासचा परिसर विकसित करण्यासाठी प्रवाशांची आणि इतर भागधारकांची सुलभता आणि सुविधा वाढवणे तसेच स्थानकाच्या आसपासच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी काम केले जाते. प्रोजेक्ट स्मार्ट अंतर्गत काय काम केले जाते? तर रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसराचा विकास करणे आणि रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी काम केले जाते. या प्रकल्पामुळे राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहर विकास प्राधिकरणे यांची MAHSR मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या परिसराच्या विकासाची क्षमता वाढवणे, हा परिसर विकसित करणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची संस्थात्मक क्षमता वाढवू शकेल. हा सामंजस्य करार 4 हायस्पीड रेल्वे स्थानके, गुजरातमधील साबरमती आणि सुरत तसेच महाराष्ट्रातील ठाणे आणि विरार स्थानक परिसरांचा विकास करण्यासाठी झाला आहे. हा करार कुठल्या रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी आहे? तर 4 हायस्पीड स्थानके आहेत. त्यात गुजरातमधले 2 साबरमती आणि सुरत आणि महाराष्ट्रातील 2 ठाणे आणि विरार या स्थानकांच्या परिसराचा विकास करण्यासाठी झालेला हा करार आहे. पुढची बातमी, व्हॉट्सॲपने ॲडमिन रिव्ह्यू नावाने एक नवीन फीचर उपलब्ध केले आहे. ग्रुप ॲडमिनला कुठलीही पोस्ट अयोग्य किंवा कायद्याचं उल्लंघन करणारी वाटली तर तो त्वरित ती पोस्ट डिलीट करू शकतो. यावर एक वन लायनर येऊ शकतो की ॲडमिन रिव्ह्यू नावाने नवीन फीचर जे आले आहे ते कुठल्या प्लॅटफॉर्मचे आहे? तर ते व्हॉट्सॲपचे एक नवीन फीचर आहे. काय होते यात? तर ॲडमिनला जर अयोग्य पोस्ट वाटली तर तो ती डिलीट करू शकतो. पुढची बातमी, सन फार्मा या औषध निर्मात्या कंपनीने अमेरिकेतून फायरेमेडल इंजेक्शनच्या 24,194 प्रीफिल्ड सिरिंज परत मागवल्या आहेत. तर प्रीफिल्ड सिरिंज काय असतात? जनरली आपण डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर बाटलीतनं सिरिंजमध्ये इंजेक्शन फिल करून टोचतात, पण यात काय दिलेलं असतं? प्रीफिल्ड म्हणजे
आधीच आणि फिल्ड म्हणजे भरलेल्या. तर रेडी टू यूज सिरींज दिलेल्या असतात, त्याला म्हणतात प्री फिल्ड सिरींज. रेडी टू यूज, डायरेक्टली आपण सिरींज यूज करू शकतो. अशा सिरींज परत मागवलेल्या आहेत. का तर त्यात काचेचा तुकडा इंजेक्शनमध्ये सापडल्याने परत मागवले जात आहे, असे USFDA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने असे सांगितले आहे. पुढची बातमी, भारतीय हवाई दलाला पहिल्यांदाच लोइटरिंग म्युनिशन्स प्राप्त झाले आहेत. हे लोइटरिंग म्युनिशन्स पूर्णतः स्वदेशी आहेत. येथे लोइटरिंग म्युनिशन्स म्हणजे काय, तर एखाद्या अनमॅन्ड व्हेकलवर म्हणजेच ड्रोनवर हे बसवलेले असतील आणि ज्यावेळेस ते ड्रोनवरून सोडले जातील लक्ष्य भेदण्यासाठी, तर ज्यावेळेस ते सोडले जातील तर ते वाट बघतील लक्ष्याला स्वतःच्या टप्प्यात येऊ देण्याची. एकदा का लक्ष्य त्याच्या टप्प्यात आला तर लोइटरिंग म्युनिशन्स त्याला भेदतील. येथे लोइटरिंग म्हणजे फिरते राहणे आणि म्युनिशन्स म्हणजे हत्यारं. ही म्युनिशन्स टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने विकसित केलेली आहेत. ही म्युनिशन्स व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंगसाठी बनवलेली आहेत. त्याला ALS-50 द म्युनिशन्स किंवा सुसाईड ड्रोन असेही म्हणतात. पुढची बातमी बघूयात. नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे US रेल लिंक प्रोजेक्टबाबत सौदी अरबला गेले आहेत. US रेल लिंक प्रोजेक्ट अंतर्गत अमेरिका, भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरब ही देश सहभागी आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे US रेल लिंक प्रोजेक्टमध्ये कुठले देश सहभागी आहेत, तर अमेरिका, भारत, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरब ही देश यात सहभागी आहेत. भारतीय बनावटीच्या रेल्वे गाड्या ह्या पश्चिमी आखाती देश सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये धावू शकतात, असा हा प्रोजेक्ट आहे. यामुळे आपल्या भारतीय बनावटीच्या रेल्वे गाड्यांची निर्यात होईल. ज्यावेळी आपल्या भारतीय बनावटीच्या रेल्वे गाड्या सौदी अरब, संयुक्त अरब अमिरातीमध्ये धावतील, यामुळे आपल्याला बेटर कनेक्टिव्हिटी मिळेल. पुढची बातमी फुटबॉल संबंधी आहे. कोपा डे रेल फुटबॉल स्पर्धा 2022-23. रियाल माद्रिदने ओसासुनावर 2-1 अशी मात करत तब्बल 9 वर्षांनी कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा जिंकली. 2022-23च्या विजेतेपदासह रियाल माद्रिदने ही स्पर्धा 20 वेळा जिंकली आहे. या अंतिम सामन्यासह रियाल माद्रिद 40 वेळा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. ही स्पर्धा सेविले, स्पेन येथे ला कार्तुझा मैदानावर पार पडली. कोपा डे रेल ही फुटबॉल स्पर्धा ला कोप म्हणून पण ओळखली जाते. ही स्पर्धा रियाल स्पॅनिश फेडरेशनकडून आयोजित केली जाते. ही स्पर्धा 1903 पासून खेळवली जात आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या आपल्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.